नमस्कार मंडळी, माझ्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. तर श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर आज मी बनवणार आहे साबुदाणा बटाटा चकली. तर त्यासाठी मी 1 किलो साबुदाणा घेतलेला आहे आणि 3 किलो बटाटे. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. तर हे बघा, इथे मी 3 किलो बटाटे शिजवून घेतलेत कुकरमध्ये. तर ते आपण काढून घेऊया एका कटोऱ्यामध्ये. तर ते गरम आहेत तर ते काढून घेऊ आणि त्याचे साल काढून घेऊया. गरम असल्यानंतरच साल काढली की पटकन निघता आणि थंड झाले की ते साल निघत नाही लवकर, म्हणून गरमागरम याच्यातच काढून घेऊ साल. हे बघा, मी पूर्ण साल काढून घेतलेली आहेत. आणि 1 किलो साबुदाणा तो मी रात्रीच पाण्यात भिजत घातलेला होता. तो साबुदाणा मस्त छान असा भिजलेला आहे नरम. साल काढलेले बटाटे आपल्याला किसणीने किसून घ्यायचे आहेत. ते आपण पूर्ण व्यवस्थित असे किसून घेऊया सर्व बटाटे. तर ते त्यामध्ये आपल्याला मग असे बटाट्याचं मध्ये येत नाही, पूर्ण किसून झालेले आहेत. आणि त्यासाठी आपण इथे 1 ते 1.5 लिटर पाणी घेतलेले आहेत मी 1 किलो साबुदाण्यासाठी. तर ते आपण पाणी गरम करायला ठेवलेले आहेत आणि मी त्यामध्ये 4 ते 5 चमचे मीठ घालते. 4 ते 5 चमचे मीठ आणि काश्मीरी लाल मिरची पावडर. जिरे नाही वापरत आहेत मी, जिऱ्याचा वापर नाही करत आमच्याकडे उपवासासाठी. तुमच्याकडे करत असेल तर नक्की वापरा. हे बघा, पाणी उकळलेलं आहे छान आणि त्यामध्ये मी मिरची पावडर आणि मीठ घातलं आहे. पाण्याला उकळी आलेली आहेत. तर आपण त्यामध्ये आता भिजलेला साबुदाणा घालूया. पूर्ण साबुदाणा घालून घेऊ. व्यवस्थित सर्व मिक्स करून घ्यायचा आणि 10 ते 15 मिनटं साबुदाणा आपल्याला चांगला शिजवून घ्यायचा आहे. अजून व्हाईट दिसतंय हे बघा, आपल्या साबुदाणा अजून शिजलेला नाही, तर आपल्याला अजून शिजवून घ्यायचं आहे 5 मिनटं तरी. हलवत राहायचं साबुदाणा म्हणजे खाली लागत नाही. हे बघा, साबुदाणा चांगला शिजलेला आहे. तर त्यामध्ये आपण किसलेला बटाटा घालूया. तुमच्याकडे कोणत्या पद्धतीने साबुदाणा चकली करतात ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. व पूर्ण असं मिश्रण मिक्स करायचं आहे आपल्याला. बटाटा चिकट असल्यामुळे त्याला खूप वेळ लागतो मिक्स करायला. साबुदाणा आणि बटाटा एकत्र मिक्स होत नाही लवकर, खूप वेळ लागला. हे बघा, असं पूर्ण मिक्स करून घ्यायचं आणि मीठ चेक करून घ्या. बटाटा कसा थोडंसं हे असतो ना, म्हणून मीठ कमी पडतं. तसं 10 ते 5 मिनटं डबल झाकण ठेवून वाफवून घ्यायचं ते आपल्याला बटाटा आणि साबुदाण्याचं पीठ. हे असं पूर्ण तयार झालेले आहेत आपलं. आणि शेव काढायचं साचे आहेत, तर ते आपण त्या सोऱ्यामध्ये आपण ते चकल्या तयार करून घेऊया. अशी चकली तयार करून घेऊ. गरम असताना, त्यामुळे ना चकली व्यवस्थित अशी आकार येत नाही, पण मग चकली खूप फुलते. असं पिठाची चकली जास्त घट्ट जर केलं ना तिथं त्या चकल्या फुलत नाही. खूप छान लागतं अशी चकली. ही पूर्ण मी अशी काही साडीवर टाकल्या होत्या आणि काही आपल्या ती गोणी असते तर त्यावरती टाकल्या होत्या. माझ्याकडे तो कागद नव्हता. तर हे बघा, असं एवढे चकल्या तयार झालेल्या आहेत माझ्या 4 किलोच्या. तर एकदम छान अशा तयार झाल्या होत्या. तर मी तुम्हाला ते तळून दाखवते. रेसिपीज आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. हे बघा, असं मी चकली तळून दाखवते. एकदम छान अशा चकल्या फुलतात.
तरी ते एवढे सुकलेले नव्हत्या, थोडंसं ऊन द्यावं लागेल त्याला अजून, म्हणून असं थोडेसे लालसर होत होते. त्या तेल पण तापलेलं होतं, पावसाचं वातावरण होतं म्हणून थंडवा झालं होतं. होळीच्या टायमानं पाऊस आला होता ना, त्यामुळे एकदम छान अशी कुरकुरीत तयार झाल्या होत्या, एकदम टेस्टवर तयार. रेसिपीच आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये नक्की सांगा आणि धन्यवाद पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल.